आता इथे शाळेत जाणारी पोर शाळेत जातो का? जातो का नाही? मोकळ्या मनानं बोल, नको टेन्शन घेऊ. जातो ना. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला कीर्तनात विचारलं प्रतिज्ञा आहे का? तो म्हणतो हां, आम्ही एकाच बाकड्यावर बसतो. मग तसं नको व्हायला. शाळेत इंग्लिश मिडियम आहे का मराठी? मराठी. प्रतिज्ञा आहे ना? काय आहे प्रतिज्ञा? भारत माझा याच्यासाठी टाळ्या वाजवा बरं जोरदार. हां, कीर्तनाला एक सूचना आहे मगाशी द्यायची राहिली. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. टाळी वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवली तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगा 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी? हां, जरा अजून काही ना, करंट लागलं नाही पण हळूहळू लागल. टाईम आहे आपल्याकडे अजून. हां, प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरले बघा. भारत, भारत का आपला देश आहे? शब्द काय? माझा. माझा देश आहे ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं पुरुष मंडळी. माझं म्हटल्यावर प्रेम. माझं साबं म्हणतो गाडी, मला आवाज येऊ द्या. गाडी, गाडी माझी. बंगला, जमीन, बायको, बायको पण माझीच ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आता हे मंदिर आहे, मंदिर, मंदिर कुठं माझं असतं? कोण म्हणलं? आमचं मंदिर म्हटल्यावर आपलं, आपलं मंदिर, गावचं मंदिर, सार्वजनिक मंदिर. हो, आपलं म्हटलं की ते सार्वजनिक होतं. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे, माईकवाली म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? माईक माझं आहे. माझं म्हटल्यावर प्रेम. जसं भारत माझा देश आहे. विठाल विठाल ओ, देशाविषयी प्रेम असतं. दुसरं गोष्ट म्हणजे धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. विठाल 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 विठाल. झाला का? ओके. शिट्टीच वाजते. हॅलो, या 2 मिनिटं घ्या तुम्ही, आम्ही भजन करतो. विठाला विठाल 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 विठाल. हॅलो. विठाल. हा, माणूस की आपला धर्म आहे. इथं होतो आपण. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे आपला काय धर्म आहे. आणि धर्म आपण टिकवला पाहिजे महाराज. आता खरा विचार केला तर आपला धर्म टिकवला कोणी? आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर हे मंदिरावरती कळस राहिले असते का? महिला मंडळ दारापुढं तुळस नाही. तुमच्या सप्त्याला 14 वर्ष लागलं असतं का?
आजचा महाराज आला असता का? नाही. सप्ताच नाही तर महाराज कुठं? मग हे सगळं कोणामुळं? बरं, त्यांचे मातोश्री कोण? हा, जिजाऊ महासाहेब. त्यांचे चांगले संस्कार शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती ना. मग हे सगळे कोणाचे उपकार आहे? जिजाऊ महासाहेबांचं. महाराज शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. बघा प्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग आता बोला मंडळी पटकन, सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बला कीर्तन. देव, देश आणि धर्म, 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष 14वं आणि 14व्या वर्षी सप्त्यामध्ये सांगतापर कीर्तन, शेवटचे कीर्तन माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो. कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला 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 हा, टाळ वाजवा, टाळ. आजचा अभंग मागणी पर प्रकरणातील आहे. आता नीट लक्ष द्या, अभंगाला सुरुवात झाली. हो, आजच्या अभंगामध्ये तुकोबराय देवाकडं मागतात. आता प्रश्न असा आहे बघा, दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. बोलत जा. ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते असावं. सोपं आहे, जमतंय काय मग? हा, बोलत जा. दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं नसावं. ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं. बरं, ज्याच्याकडं मागायचंय त्याचं ते स्वतःच असावं. आणि जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी. विठाला विठाला. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय मागतात. आता नीट लक्ष द्या, काय मागतात? की तुझा विसर पडून देऊ नको. हो, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर पडून देऊ नको. आणि हे जर दान तू मला दिलं तर मी काय करीन? गुण गाईन आवडी. आणि हेची माझी सर्व. तुझ्या गुणांचा मी गुणानुवाद गाईल, पण कसं गाईल? आवडीनं. आपण कसं गातो? कोण म्हणलं सवडीनं? हा, सवडीनं. आपल्याकडे आवड नाही, आपल्याकडे सवडीनं कार्यक्रम होतो महाराज. हो, आणि याच्यापेक्षा मला दुसरं काही प्राप्त करायचंय नाही. हेची माझी सर्व जोडी. मग तुकोबारायांना देव म्हणले अजून काहीतरी मागा. धन मागा, संपत्ती मागा, प्रतिष्ठा मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणले न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको, धनही नको, संपदाही नको, काहीच नको. आता प्रश्न असा आहे, पैसा आवडत नाही असा माणूस आहे का हो? ज्याला आवडत नाही त्यांनी हात वर करा. पैसा कोणाला आवडत नाही? सर्वांना. सगळ्यांनाच आवडतो ना महाराज. हो, आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. हा, तवा हा शांत होतो महाराज. पैसा आवडत नाही असा माणूस नाही, प्रत्येकाला आवडतो. हो, पण बघा एक गोष्ट याच्यामध्ये असे महाराज, तुकोबाराय म्हणतात की मुक्ती नको आणि मला धनही नको आणि संपदाही नको. बरं, धनाची किंमत कुठपर्यंत? तुम्हाला उदाहरण देतो. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. आता नीट लक्ष द्या बरं का. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी माता अशी म्हणली की या जगामध्ये तुमच्यापेक्षा जास्त किंमत माझी आहे. म्हणजे कोणाची? लक्ष्मी. म्हणजे पैशाची. तुमच्यापेक्षा जास्त किंमत कोणाला? मला. भगवान विष्णू म्हणले नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली वेळेप्रसंगी मी सिद्ध पण करून दाखवील. आणि झालं काय, एका गावामध्ये प्रेत यात्रा चालू होती. गावामध्ये प्रेत यात्रा सुरू होती. तर पोरांना शांत बसवा जरा, असू द्या. लहान मुले देवा घरची, लहान मुले देवा घरची, मोठी मुले निळू फुले. त्याच्यात काय असतं तेव्हा? नीट लक्ष. असं चालतंच थोडंफार महाराज. आपला विषय काय चालू होता? लक्ष्मी. प्रेत यात्रा चालू होती ना गावात. आणि लक्ष्मी मातेनं काय केलं,
त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. गावातून काय चालली, प्रीत्याचा वरून कशाचा पाऊस पडतोय, पैशाचा. कोण प्रेताला धरून राहीन का? हा, सगळेजण कुठं, लक्ष्मीच्या पैसा गोळा करायला. लक्ष्मी माता, बरं तर ते जाऊ द्या. समजा इथंच जर पैशांचा पाऊस सुरू झाला, इथं आता कीर्तनात, तुम्ही कीर्तन ऐकाल का? वय पुरुष मंडळी, हा, अहो तुम्ही ऐकाल का नाही हा लई नंतरचा प्रश्न. मी करीलच, याची गॅरंटी नाही. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. ऐका आता, सगळ्या जणांनी ते प्रेत दिलं सोडून पैसा गोळा करायला सुरुवात. आता नीट लक्ष द्या. लक्ष्मी माता असं म्हणाली, देवा बघितलं का माझी किंमत, किंमत बघितली का? सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून आणि कशाच्या मागं, पैसा गोळा करायच्या मागं. भगवान विष्णू म्हणाले, बरोबर आहे तुझं, तुझी किंमत मला कळाली. पण त्याच्यात एक जण असा होता, तो उठूनही बसला नाही, पैशांच्या मागही गेला नाही. कोण? बोला पटकन, कोण? प्रेत. लक्ष्मी माता म्हणाली, तू प्रेत उठलच कसा? कारण त्याच्यात राम राहिला नाही. बोला पटकन, राम राहिला नाही. मग भगवान विष्णू असं म्हणाले, उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा मी शरीरातून निघून गेलो, तुला कवडीची ही किंमत नाही. एवढं समजलं तरी लय झालं. विठाला विठाला. म्हणून तुकोबराय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा. मग काय दे मला? संत संग, संतांची संगत दे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी अगोदर काय करावं लागेल? तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आमास. या गर्भवासाचं दुःख सहन करावं लागल. पण पुढं जर एवढं सुख भेटत असेल, देवाची भक्ती भेटत असेल, संतांची संगत मिळत असेल, तर थोडंफार दुःख सहन करायला काय हरकत आहे? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आणि कीर्तनाला आतापर्यंत चाललं का? विठाला विठाला आता नीट लक्ष द्या. महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता ना रोज, काय मागता देवाकडं? आजचा अभंग मागणी पर प्रकरणात येईल. तुम्ही देवाकडे जाता का? काय मागता देवाकडं? सुखी 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 भेळ. मला आवाज येऊ द्या नीट. सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून. आपण स्वार्थी महाराज. आपलं मागणं म्हणजे स्वार्थी. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, पैसा मला, ऐश्वर्य मला, धन सगळं. बाकीच्यांना त्यांना पण कधी पहिला आपल्याला, मग आपण स्वार्थी महाराज. आणि स्वार्थ नसावं महाराज. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, देवाकडं मागण्याची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? देवाला सगळं कळतं ना. चतुरातो गुण लावण्याची, देवाला सगळं कळतं, तरी आपण देवाकडं मागतो. बघा, मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है, वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपये समाधान होतं, पण आतला भिकारी देवाकडं कोटीनच मागत असतो. मग बसणारी मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? हा, आतला? भिकाऱ्याचा तर लय अवघड कार्यक्रम महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, सिग्नल लागला मध्ये रस्त्यात, आणि एक भिकारी माझ्या जवळ आला. त्यांनी बघितले पांढरे कपडे घातले, महाराज दिसतोय. त्यांनी काचा वाजवली, मी काच खाली घेतली. तो म्हणला महाराज. म्हटलं बोला. तो म्हणला 1-2 पैसा द्या हो लेकराला.
आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसा द्या हो लेकरा. मी म्हणलं एवढं गातोय, खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि दिली त्याला. म्हणलं राहू दे तुला. ते थोडं पुढं गेलं, परत मागं आलं. मला म्हणला महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असते का वय? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणला काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी महाराज. पण आता तुम्हाला खरा भिकारी कोण ते सांगतो. नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केले. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतव तो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे, कोटीनं, पण ज्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. त्याच्यासारखा भिकारी नाही महाराज. ज्याचं मन समाधानी नाही ना, तो कोण? भिकारी महाराज. मन समाधानी पाहिजे. आता मन समाधानी आहे का? आहे? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. बघताय ना टाळकरी मंडळी, एकीचा सुद्धा हात वर नाही महाराज. आणि ज्यांनी कोणी हात वर केला असेल ना, सांगतो ना तुमच्याबद्दल पण सांगतो मी, ज्यांनी कोणी हात वर केला असेल 1-2 जणींनी, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोण आहे. त्यामुळे ते हात वर करून फायदा नाही ना. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. मी नेहमी एक उदाहरण देतो. शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, नवीन फॉर्च्युनर, न्यू ब्रँड. याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. अहो हे मेलं ना घेणं देणं, कारण त्याला काय नाही. अहो काय नाही, समाधान नाही. समाधान फार महत्वाचं आहे महाराज. समाधान नाही राहिलं आता. समाधान असावं. प्रमाणे ठेविले आणि तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान पाहिजे महाराज. हो. आणि देवाकडं मागण्यास स्वार्थ नसावा. आपला स्वार्थ आहे महाराज. संतांचं तसं नाही. जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारी. बघा नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य वावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं आहे. एकनाथ महाराजांचं मागणं आहे बघा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. जरा इको द्या ना याला. प्रेम सुख देई, 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 प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भरपूर प्रेम झालं मंडळी.
प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान समाधान नाही महाराज. आज समाधान पाहिजे महाराज, हसलं पाहिजे माणसाने, आनंदाने राहिलं पाहिजे. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, बस महिला मंडळ ज्याला हसता येतं त्याला चार माणसात गर्दीत घुसता येतं, हा घुसता येतं. हा हसलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे प्रेमाने. आणि ज्याला हसता येत नाही ना मग त्याला अटॅक येतो महाराज. तुम्ही बघितलं का ना, बातम्या वाचता का नाही, 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय आहे का आता? अजिबात नाही महाराज. अटॅक काय येतो माणसाला? पैशांचे जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळं माणसाला अटॅक येतो. आपले पूर्वज बघा ना, पूर्वज आजोबा पणजोबा कसे राहत होते. त्यांच्याकडे काय होतं? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर ते समाधानी होते. तेव्हा जास्त पैशांची हाव नव्हती, तेव्हा जास्त दवाखाने पण नव्हते. मागं बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या, मी बघण्यासारखं आहे ना, एवढा पण वाईट नाही, माझ्याकडे लक्ष राहू द्या. कसं असतं बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. आजची तारीख काय? बोला पटकन. 28 तारीख, महिला मंडळ खास तुमच्यासाठी सांगतोय, मागं बसणारे. आजची तारीख काय? 28 तारीख. परत कधी येईल? पुढच्या वर्षी. तुमचा दाखला कुठे? 28 तारीख परत कधी येईल? पुढच्या महिन्यात, बरोबर का नाही? 28 नोव्हेंबर पुढच्या वर्षी. बोला पटकन. पुढच्या वर्षी 28 नोव्हेंबर 2025. याच वर्षी नाही, आता 12 वाजेपर्यंत परत. नाही मग मला सांगायचं काय याच्यातून? एकदा वेळ गेली पुन्हा येत नाही महिला मंडळ, पुन्हा येत नाही नाही. आता गायकांचा वेळ किमती आहे, पकवाद्याचा वेळ किमती आहे, माझा वेळ. तुम्ही तुमच्या आयुष्यातले 2 तास काढून इथं बसले, तुमचा वेळ किमती बोला पटकन किमती आहे. मग या 2 तासामध्ये मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे की घरी गेल्यावर तुमच्या चेहऱ्यावर समाधानच दिसलं पाहिजे. तेव्हा मी घेतलेले पैसे मला पचतील आणि उद्याचं कीर्तन माझं नीट होईल. मग प्रत्येकाचा वेळ किमती आहे, त्यामुळे गडबड गोंधळ करू नका, लक्ष मायाकडे राहू द्या. सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. विठाला विठाला बस. आता लक्ष माग कसं लिंक तुटली ना, मग जो जाणकार ऐकणारा असतो ना, असं ध्यान देऊन, त्याचा मूड खराब होतो, मग त्यात मजा राहत नाही. मला काय विषय चालला होता आपला? एकलंच सांगता येणार नाही बघा, असं होतं ते. काय होता? समाधान नाही, ते घ्यालं समाधान, आता घरी गेला तो. आपला विषय चालला होता हार्ट अटॅक. मग असं लक्ष राहत नाही मग मध्ये बोलल्यावर. आता नीट लक्ष द्या. पूर्वी लोकांकडं समाधान होतं महाराज. त्यांच्याकडे काय होतं महाराज? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर समाधानी असायची. पैशांची जास्त हाव नव्हती. त्या काळात दवाखाने पण जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधानी होते. म्हणून माणसाने समाधानी असावं, आपला हा विषय चालला होता. आणि समाधानी असावं देवाकडे मागताना जरा विचार करून मागितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. मागणं कसं पाहिजे? उचित पाहिजे. पण आपलं काहींचं मागणं अनुचित असतं. तुम्हाला उदाहरण देतो बघा. एक बाई दुकानदाराकडे गेली, पावसाळ्याचे दिवस होते, आणि ती दुकानदाराला म्हणली छत्री द्या. काय द्या? छत्री द्या. दुकानदाराला म्हणली केवढ्याला दिली छत्री? दुकानदार म्हणला 100 रुपयाला. कितीला? 100 रुपयाला. ते म्हणले लुटायला बसला का? एवढं कुठं महाग असतं का? 50ला द्या. कितीला? दुकानदार म्हणला काय बोलता, मी तुम्हाला बोललो किती, तुम्ही मागताय कितीला? काय ताळमेळ आहे का? बरं तुमचं नाही माझं नाही, ज्या भावाला आले त्या भावात देतो. 80ला 80ला घेऊन टाका. ती म्हणली मग 40लाच द्या. म्हणजे दुकानदार जे म्हणायचा त्याची अर्धीच किंमत ती करायची. म्हणून महिला मंडळात 50% आरक्षणावर आहे, जे ते अर्धच अर्धच करणार. तर दुकानदार म्हणला काय बोलता बाई, कसं काय जमल, बोनीचं गिरायक आहे तुम्ही, असं करू नका. बरं तुम्ही सुरुवातीला किती म्हणले होते? तेवढ्यालाच घ्या चला. मग ते म्हणले आता 25लाच द्या. दुकानदार जे म्हणून त्याचं दुकानदार वैतागलं ना, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणलं काय चाललंय हे? ते म्हणलं एक काम करा बाई, ते 25 तरी कशाला देता,
ते 25 पण देऊ नका, तशीच न्या. मग ती म्हणली 2 द्या. म्हणजे काही मागणं उचित आणि काही मागणं अनुचित. अनुचित मागणं कामाचं नाही महाराज, मागणं उचित असावं. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उचित मागणं करतात. काय करतात अभंगाचं पहिलं चरण. हेची दान दे गा देवा, 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 तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हो गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हो गुण गाईन आवडी, गुण गाईन याचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. अहो तुकोबराय मागतात, उचित मागणं मागतात. काय मागतात की तुझा विसर पडू देऊ नको. आता तू कोण, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी तू कोण, देखीला डोळा बैसला मनी तू कोण, उभा राहून या कैसा हलविता. पाहो हा तू कोण, सहस्रे दीपे दीप कैसी प्रकाशली. प्रभाव आणि तू कोण, पांडुरंग कांती दिव्य तेज. पदळकती. हा तुझा विसर पडू देऊ नको. आता इथपर्यंत आपण आलोय. आणि तुझा विसर पडून जर तू दिला नाही तर मी तुझ्यासाठी काय करीन. गुण गाईन, गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. याची माझी सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. याची सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व जोडी, ह्याची माझी सर्व
होती माझी सर्व जोडी. वा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी काय करीन तुझ्या गुणांचा गुणानुवाद आवडीनं गाईन. आता महिला मंडळ आवडीनं सांगितले, मागाशी विषय झाला आपण कसं गातो सवडीनं. आपल्याला आवड नाही महाराज. आपली आवड कशी आहे? आधी नाही हाऊस त्यात पडला पाटण. काय तुम्हाला आधी नाही हाऊस त्यात पडला पाऊस. पुढं हा एवढंच पाठ आहे काय? आता मी सांगतो ऐका. आधी नाही हाऊस त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल. काय झाला? कोण जातं इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. ही आपली आवड. आपली आवड म्हणजे अंगाला आला ताप देवा तू माझा, आणि अंगाचा निघून गेला ताप बापाचा बाप. काय म्हणता? ही आपली आवड महाराज. याला काय आवड म्हणतात काय? आवड कशी असते बघा. आता त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, वय वाढलं की माणसाची आवड बदलते. वय वाढल्यावर माणसाची आवड बदलते. तुम्हाला उदाहरण देऊ का? तुमच्या गावची कधी असते यात्रा? कधी असते? हा बर बर. आता नीट आहे का? गावात यात्रा आली. उदाहरण ऐका बरं का. आपला काय विषय चाललाय? वय वाढल्यावर आवड बदलते. गावात यात्रा आली लहान पोरगं रडायला लागलं. लहान पोरगं रडायला लागलं. आईनी समजून सांगितलं, आजींनी समजून सांगितलं, आजोबांनी समजून सांगितलं, चुलत्यांनी समजून सांगितलं, बाळा रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको. पण ते पोरगं ऐकनीच. आणि गावात काय आली होती? मागं बोला पटकन. काय आली होती? यात्रा. संध्याकाळी बाप त्याचा आला घरी कामावरून घरी आला आणि त्याला सांगितलं पोरगं दिवसभर रडते, थांबानीच. बाप हुशार होता. गावात काय आली होती? यात्रा. ते यात्रेत गेलं. 20 रुपयाची भावली घेऊन आला. 20 रुपयाची भावली घेऊन आला. पोराला दिली. पोरगं रडायचं. पोरगं रडायचं म्हणजे ती भावली त्याला काय झाली होती? आवडली होती. काय झाली होती? म्हणून पोरगं रडायचं थांबलं. आता पोरगं झालं 21 वर्षाचं. गावात काय आली? बोला पटकन. यात्रा. आणि पोरगं रडायला लागलं. आईने समजून सांगितलं, आजीने समजून सांगितलं, चुलत्यानं समजून सांगितलं, अरे पोरा रडू नको रडू नको रडू नको. पोरगं रडायचंच थांबणे. गावात काय आली होती? यात्रा. संध्याकाळी बापाला परत घरी कामावरून. त्याला सांगितलं पोरगं दिवसभर रडते. बाप कसा होता? हुशार होता. गेला यात्रेत. आता तवा 20ला होती भावली. आता 200ला झाली. मध्ये भरपूर काळ गेला ना. 200 रुपयाची बावली आणली आणि पोराला दिली. पोरगं रडायचं. वाटते का तुम्हाला? अहो पोराला बावलीच आवडली होती, पण बोलकी जे ह्याला गप करण. दृष्टांत इथंच संपला. वय वाढलं की माणसाची आवड वाढली नाही, बदलती. वय वाढलं की आवड बदलती. पण आवड कशी पाहिजे? आवडीने भावे हरिनाम घे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड चांगली पाहिजे माणसाची. हो, आवड खूप महत्वाची आहे महाराज, पण चांगली पाहिजे. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिलाय. एक तर मिळत नाही, नशिबानी मिळालाय. त्याच्यामध्ये आवड चांगली पाहिजे ना महाराज. हा, आपण करतो सवडीनं महाराज. आवडी विठ्ठल गाई जे एकांती. 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 अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा. आलपेत
येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आवडे विठ्ठल गाई जय कांती आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा. वा महाराज. आवड बाबांनी सांगितलं आवडीनं कार्यक्रम झाला पाहिजे. कुठली गोष्ट आवडीनं झालं पाहिजे. तू कोणतात गुण गाईन आवडी गुण गाईन आवडीनं कार्यक्रम झाला पाहिजे. आणि आवड फार महत्वाची. आवड नाही असा माणूस नाही, श्रद्धा नाही असा माणूस नाही, भक्ती करत नाही असा माणूस नाही. चोर सुद्धा भक्ती करतो. चोर सुद्धा चोरी करायच्या अगोदर देवळात जातो, देवा मला यश आणि मग चोरी करा. म्हणजे भक्ती करत नाही असा माणूस नाही. पण भक्तीमध्ये प्रकार आहे. एक असते आंधळी भक्ती, एक असते डोळस भक्ती. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण नाही करत. आपण आपली भक्ती मनाच्या मार्गाने करतो. आपली भक्ती कशी सांगू तुम्हाला महिला मंडळ? थोडक्यात सांगतो तुम्हाला. कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? टाइम कमी आपल्या का. ऐका कढीपत्ता बघा. आता पुढचे 2 मिनिटं उत्तर माझ्यापर्यंत येऊ द्या तुमचं. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय? एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? रिक्षात घरी आलो कोण? आता ऐका कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा आपण रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जशी बाई घरी आली, बाईने त्या कढीपत्त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले लसूण. त्याला वाटलं बरं आहे झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कोणाला? असं वर पडलं दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची. ते आउटच झालं. शिजवलं, उकळवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली. जेवणाच्या ताटात पहिला काय आला? त्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला मंडळ आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. या भक्तीला किंमत नाही. श्रावण महिन्यात नागपंचमी येते ना, कुठं जाता तुम्ही? कशाला? कोणाची पूजा करायला? आता नागदेवताची तुम्ही एवढी पूजा करता, तो नागदेवता प्रसन्न होतो. एवढी बाई सजून धजून श्रद्धेने माझ्या जवळ आली, माझी पूजा केली. नागदेवता म्हणतो बास झाला, आता आपण तिला घरी जाऊन दर्शन देऊ. मग नाग घरी आलो आपण म्हणतो का या 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 महाराज, काय घेणार? चाय कॉफी कोल्ड्रिंक, बसा आमच्या सोप्यावर. म्हणतो का? काय करतो? अहो काय करतो? मग का ठीक आहे तो. मग त्या दिवशी तुम्ही काय करत होते? त्या दिवशी पूजाच करत होते. आणि आता पूजाच पण काठीनं नाही का. अहो त्या भक्ती ही आंधळी भक्ती झाली ना. या भक्तीला किंमत नाही महाराज. भक्ती कशी असावी? हेची थोर भक्ती आवडते देवा. जोरा जोरात हा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. आवडते देवा. थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे.
आपली पहिलीच गाठ आहे वाटतं. परत घ्याल का नाही मला अवघड वाटते. घेणार घेणार ना? आवर्जून घेणार. वा वा. संकल्पावी माया संसाराची. देवाला कुठली भक्ती आवडते? संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम. बघा कोणत्या संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे का ते थोडं कमी करायला सांगितलं आणि ते देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि ती भक्ती आपण केली पाहिजे. हो तुकोबारा म्हणतं की तुझा विसर पडू देऊ नको आणि विसर पडून जर दिलं नाही तर मी काय करीन? गुण गाईन आवडी आणि हेची माझी. मला दुसरं काही प्राप्तही करायचं नाही, काही मिळवायचंही नाही, याच्यातच माझं सगळं आलं महाराज. हा फक्त काय पाहिजे? तुझा विसर पडून देऊ नको. आता मागताना सुद्धा विचार केला पाहिजे. तुकोबारांनी उचित मागितलं. आपण जे मागतो ते स्वार्थ असतो याच्यामध्ये. बघा आपलं मागणं कसं असतं. महिला मंडळ समजा सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार नाही पण आपण समजायचं झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर देवाने एक अट घातली. ती अट अशी घातली, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे समजा सुनाने मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? 2 तोळे. सासूला किती? 2. म्हणजे तुम्हाला समजलं. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. पण ती सून जरा हुशार होती. कशी होती? अहो कशी होती? कुठली होती? इथली? कुठली? जोडकवाडी? इथल्या महिला मंडळ हुशारच महाराज. ती हुशारच ना. ती म्हणली देवा किती वरदान आहे, किती वेळा मी मागू शकते? देव म्हणले 3 आहे. 3 वरदान आहेत, 3 वेळा तू वर माग, पण जरा विचार करून माग. पण ती कशी होती? अहो कशी होती? कुठली होती? जोडगवाडी. ती हुशारच ना. ती म्हणली देवा मला पहिला वरदान असं द्या, पहिला वरदान मला एका डोळ्याने आंधळी करा. सासू अहो आंधळी झाली, तिला दिसणीच काय. आता राहिले किती? अहो राहिले किती? 2. पण सून कशी होती? अजून हुशारच आहे का? कुठली होती? ती हुशारच. ती म्हणली देवा दुसरा वरदान मला असं द्या, एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली. आता राहिला सून कशी होती? कशी होती? अजून हुशारच चाललंय यांचं. कुठली होती? जमला आता कार्यक्रम म्हणून काय. देव म्हणले शेवटचा चान्स आहे, शेवटचा, जरा विचार करून. पण ती हुशारच. ती म्हणली देवा असं करा, शेवटचा वरदान आहे मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका. उग दिल्यागत त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माय ग. देव प्रसन्न झाला पण माग आईचं कळलं. मागणं कसं पाहिजे? मागे सांगितलं कसं पाहिजे? उचित पाहिजे ना. अहो आता मला सांगा सगळ्यात पटकन प्रसन्न होणारा देव कुठला? शंकर. हा बोला ना. भगवान शंकर. कारण शिव भोळा चक्रवर आणि त्याचे पाय सगळ्यात पटकन प्रसन्न होणारा. असाच 3 मित्राला देव प्रसन्न झाला. भगवान शंकर भोळा दैवत पटकन प्रसन्न झालं. आणि ते 3ही मित्र असे येडेच होते डोक्याने. त्या देव म्हणला एकाला माग तुला काय पाहिजे? आता हा म्हणला देवा मला काहीच नको, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला असा करा देवा, चिंचची झाडं 1 कोट. चिंचेची झाडं किती? 1 कोट. प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? प्रत्येक पानाला माल झाला किती? ते आता घरी गेल्यावर विचार करा, आपल्याला टाइम नाही. आता भगवान शंकर भोळे देव म्हणले तथास्तु. काय म्हणले? आता दुसऱ्याकडे आले. दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला सुद्धा काहीच नको,
पण ह्याने मागितल्यानंतर मी कसा गप राहू? मी मागतो, देव म्हणले माग. तो म्हणला असं करा, ते चिंचची झाडं कापा. झाडं त्या खोडापासून फळ्या बनवा, त्या फळ्यांचं कपाट बनवा, नोटा तोडा, कपाटात ठेवा कुलूप लावा. चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवान शंकर म्हणले बोला पटकन, टाइम नाही. तथास्तु. आता राहिला तो लई हुशार. कुठला होता? सगळे हुशार काय इकडच आहे काय? तो हुशारच. तो हुशार. देव म्हणले माग, तुला काय पाहिजे? तो असाच येडा. तो म्हणला मला सुद्धा काहीच. पण ह्या दोघांनी मागितल्यानंतर मला राहत नाही, मी पण मागतो. देव म्हणले माग. तो मला असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावं आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. हे मागणं लय भारी आहे का? दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं काय फायद्याचं महाराज? मागणं कसं पाहिजे? ज्याच्या स्वार्थ नाही ते मागणं पाहिजे महाराज. तुकोबाराया मागतात की तुझा विसर पडू देऊ नको, आणि हे मागणं जर तू माझं पूर्ण केलं तर मी तुझ्या गुणांचा गुणानुवाद गाईल. कसं गाईल? आवडीनं. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा एक गोष्ट मागतात. काय मागतात? अभंगाचं 3रं चरण. न लगे मुक्ती धन संपदा